खेळाडू या खुर्च्यांवरती विराजित व्हा। सर्व खेळाडू या एमडी बॉईज, आई सप्तशृंगी, वियाना फायटर्स, न्यू 3 मुंबई सर्वांनी यायचं आहे। सन्माननीय विद्याजी लहांगे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। वेलकम साहेब। चला यानंतर ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय पारितोषिक वितरण सोहळा, आणि या पारितोषिक वितरण सोहळ्याला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत। अतिशय सुंदर वातावरणात आपण पाहिलं 16 मार्च पासून सुरू झालेला महासंग्राम, अगदी आदिवासी समाजातील आमच्या सर्व क्रिकेटवीरांना पडलेलं गोड स्वप्न, अगदी मागचं वर्ष आपण पाहिलं पहिलं पर्व, अगदी आनंदामध्ये पहिलं पर्व साजरं झालं आणि तदनंतर आतुरता लागली होती ती दुसऱ्या पर्वाची। सगळ्यांचे फोन अगदी विजयजी तरे साहेबांना येत होते की कधी आहे आपली ही स्पर्धा, कारण सर्वजण अगदी दिवस राखून ठेवले होते, कारण आम्हाला समाजासाठी खेळायचं आहे, एक धाव समाजासाठी। आणि तेच परिपूर्ण करताना 16 मार्च पासून सुरू झालेला हा महासंग्राम, आणि या महासंग्रामचा अंतिम दिवस आपण शनिवार 21 मार्च पाहतोय। आणि या अंतिम दिवसाच्या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर यांचं करूया आपण टाळ्यांच्या गजरामध्ये हार्दिक हार्दिक स्वागत। जोरदार टाळ्या होत्यात सर्व मान्यवरांसाठी। तसेच जसं कळलं की ही स्पर्धा या नंडोरे देवखोप क्रीडा संकुलावरती होणार आहे, आदिवासी समाजाची ही गौरवशाली परंपरा ह्या मैदानावरती राखली जाणार आहे। तसंच आधीच आपण ऐकलं विजयजी तरे साहेबांकडून की 18 संघ यामध्ये सहभागी होणार होते, मात्र वेळ तितकीच महत्वाची होती म्हणून 12 संघ आपण निवडले गेले। त्यांचा सुद्धा मी आवर्जून या ठिकाणी उल्लेख करतोय, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या होत्यात। लकी कन्स्ट्रक्शन, एमडी बॉईज, धानवा ब्रदर्स, युवा माहिम, साई सबुरी, एमएस लायन, अन्वी खुशी क्वीन 11, वियाना फायटर्स, न्यू मुंबई 3, 94 टीम 94, मोहपाडा चॅलेंजर्स आणि आई सप्तशृंगी 11 या सर्व संघाच्या संघ मालकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात। कारण समाजाला पुढे घेऊन जात असताना हा सगळ्यांचा घामाचा पैसा आहे, मेहनतीचा पैसा आहे, पण हा मेहनतीचा पैसा माझ्या समाजासाठी कामाला लागतोय, म्हणून कुठेही मागे पुढे न पाहता समाजासाठी हे सर्व आमचे संघ मालक एकत्र आले आणि विजय तरे साहेबांना मात्र या सर्व संघ मालकांनी एक चांगला सपोर्ट केला, त्यामुळेच ही स्पर्धा आपण अगदी चांगल्या वातावरणात पार पडताना पाहिली। म्हणूनच या संघ मालकांचं सुद्धा आपण टाळ्यांच्या गजरामध्ये कौतुक करूयात। त्यानंतर आपण पाहिलं की प्रत्येक दिवशी अगदी पहिल्याच दिवशी सकाळ उजाडली होती मॅचच्या माध्यमातून, कारण आम्ही विजय तरे साहेबांना आधी बोललो होतो की 8 षटक खूप मोठे होत आहेत, जास्त होत आहेत, सकाळ होईल, परंतु विजय तरे साहेबांचं एक वाक्य खूप मनाला भावून गेलं। ते म्हणतात सकाळ झाली तरी चालेल, आमच्या आदिवासी समाजातला क्रिकेटवीराचा म्हणजे जो प्रकाशोदय आहे, जो अरुणोदय आहे तो मात्र झाला पाहिजे। म्हणून 8 षटकांमध्ये प्रत्येकाला आपला परफॉर्मन्स दाखवता आला पाहिजे, आणि म्हणून ही 8 षटकं ती 8च होतील, कमी होणार नाहीत, कारण हे समाजासाठी पुढे घेऊन जाणारे व्यक्तिमत्व। आणि या 8 षटकांच्या सामन्यांमध्ये अगदी आपण पाहिलं की संध्याकाळच्या सत्रामध्ये सामने सुरू झाले, अगदी रात्री अपरात्री किंबहुना सकाळी सुद्धा सामने संपलेले आहेत, आणि त्यामध्ये पंचांची भूमिका खूप महत्वाची आहे। आधीच तरे साहेबांनी धन्यवाद त्यांच्याप्रती व्यक्त केलेले आहेत, कारण ह्या रजनी क्रिकेटमध्ये ह्या फ्लॅश लाईट मध्ये आपण पाहतोय की पंचांचे
जे निर्णय आहेत अगदी प्रत्येक निर्णय हा पंचांचा योग्य निर्णय आपण या लाईट मध्ये असताना सुद्धा पाहिलेला आहे. त्यांचे निर्णय अगदी तारेवरची कसरत असते, परंतु घारीसारखी नजर, तीक्ष्ण नजर आणि एक ब्रँड म्हणून ओळखला जातो जेपी पॅनल. आणि जेपी पॅनलच्या सर्व पंचांचा सन्मान आपण या मंचावरती करणार आहोत. मी प्रथमतः आमंत्रित करतोय संदेशजी किस्मतराव. संदेशजी किस्मतराव साहेब आपण यायचं, आपला यथोचित सन्मान या ठिकाणी होईल. मी विजयजी तरे साहेब आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण संदेशजी किस्मतराव साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे. जोरदार अगदी महत्वाची भूमिका ज्यांच्या माध्यमातून झाली. आपण क्रिकेटचा आनंद घेत असतो, हे मात्र लक्ष क्रिकेटवरती देऊन असतात. त्याचबरोबर मी आमंत्रित करतोय सन्माननीय मुन्ना पठाण साहेब. मुन्ना पठाण साहेब आपणास सुद्धा मी आमंत्रित करतोय, प्लीज वेलकम. अगदी मागच्या वर्षीची क्लिप मुन्ना पठाण आपली भरपूर गाजली होती, कारण या आदिवासी समाजावरती नितांत प्रेम आहे मुन्ना पठाण साहेबांचं आणि ते सुद्धा या अगदी आतुरतेने वाट पाहत होते. मी मुन्ना पठाण साहेबांना या ठिकाणी थांबवतोय, 2 मिनिटं थांबा साहेब. अगदी मागच्या वर्षीचं सुद्धा आपण पर्व पाहिलं आणि हे दुसरं पर्व ज्यावरती आहे आमचा आदिवासी समाजाचा गर्व आणि सर्वांची इच्छा आहे की हे पर्व असेच वाढत राहू देत. काय म्हणतील या स्पर्धेविषयी? स्पर्धा तर मी मागच्याच वेळी सांगितलं होतं, अप्रतिम आहे आणि अजून त्याच्यामध्ये भरपूर बदल दिसले. यावर्षी जी जास्त खेळाडूंनी सहभाग घेतला आणि स्पर्धा जी आहे ती पहिल्या दिवसापासून असा कुठला संघ कमजोर वाटत नव्हता. सगळे संघ चांगले होते, चांगले खेळले, ज्यांनी बऱ्याच जणांना नशिबाची साथ भेटली आणि मी युवराज आणि टीमचा त्यांचा शुभेच्छा देतो. सुंदर खेळ केला. तसेच फायनल हारणाऱ्यांनी दुःख नाही करावे, कारण आत्तापर्यंत त्यांचा गेमही चांगला झाला होता, पण फायनलला काही त्यांच्याकडनं जास्त क्रिकेट खेळल्यामुळं त्यांच्या खेळाडूंना त्याचा परिणाम भोगावा लागला, मला असं वाटते. नक्कीच याच्यापुढे त्यांनीही प्रयत्न करावे. धन्यवाद साहेब. यानंतर महत्वाचे पंच मी आमंत्रित करतोय जय पवार सर. मी पुन्हा एकदा विजयजी तरे साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण जय पवार सरांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. अगदी सातत्याने 5 दिवस आपण जय पवार यांना पाहिलं. एक ब्रँड आहे जय पवार, एक नाव आहे आणि हे नाव अगदी का ह्या क्रिकेट विश्वामध्ये घेतलं जातं, कारण अवर्णनीय त्यांचे निर्णय आणि त्यांचं क्रिकेटप्रती असणारं प्रेम. आणि मी जय पवार साहेबांना थांबवतोय कारण मनामध्ये प्रश्न आला असेल की माझं नाव शेवटी येते, कारण सर आम्हाला तुमचं मनोगत ऐकायचं आहे. कारण ही स्पर्धा खूप नावाजलेली आहे आणि या नावाजलेल्या स्पर्धेसाठी नावाजलेले पंच मिळत आहेत. तर काय म्हणतील आमच्या स्पर्धेविषयी आणि आमच्या एकंदरीत या आदिवासी समाजातील खेळाडूंविषयी? प्रथमतः मी विजय तरे साहेब आणि सर्व कमिटीचं धन्यवाद मानतो की त्यांनी परत पुन्हा म्हणजे जे पी पॅनलला इथे अंपायरिंगसाठी बोलवलं. आणि विषय असा आहे की मी पाहिलं आहे विजय तरे साहेब आणि त्यांच्या कमिटीची मेहनत, त्यांचे डेडिकेशन क्रिकेटसाठी. तसेच त्यांनी एवढं मोठं स्टेज तयार केला आहे सर्व प्लेयरांसाठी, म्हणजे आपल्या समाजासाठी. पण त्यांची जी कळकळ होती मी ऐकली ती की भरपूर प्लेयरांनी जसा रिस्पॉन्स द्यायला पाहिजे होता तो रिस्पॉन्स नाही दिला. पण मी विजय तरांना एवढंच सांगणार की तुम्ही तुमचं कार्य करत राहा. वरचा कार्य अध्यक्ष आहे जो सर्व पाहतो. धन्यवाद साहेब. आपलं मनोगत या ठिकाणी आपण व्यक्त केलं त्याबद्दल आपलं त्रिवार अभिवादन करतो मी आपणाप्रती. त्यानंतर अगदी आपण पाहिलं या गेले 5 दिवस या स्पर्धेसाठी लाभलेले मुख्य समालोचक, अगदी प्रत्येकाची इत्थंभूत माहिती ज्यांच्यापर्यंत आहे, अगदी तो क्षेत्रप्रत जरी असेल तरी सुद्धा त्याचं नाव, त्याची संपूर्ण हिस्ट्री बोलतं रेकॉर्ड बुक. या आदिवासी समाजावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे, आदिवासी समाजातील कित्येक मॅच ज्यांच्या माध्यमातून होत असतात, असे एक लाडके समालोचक, जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात प्लीज, राहुलजी दानवा सर. त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय विजयजी लहांगे साहेब. या आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण राहुलजी दानवा साहेबांचा यथोचित सन्मान करायचा आहे.
जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. अगदी न चुकता न थांबता ज्यांचं समालोचन सुरू असतं असे आमचे धानवास सर. त्याचबरोबर आपण यावर्षी एक नवीन आवाज ऐकलात. आमच्या वसई तालुक्यातील हा गोड आवाज आहे. आमच्या वसई तालुक्यातील आदिवासी समाजातील सर्वच्या सर्व टुर्नामेंट ज्यांच्या समालोचनाच्या माध्यमातून पूर्ण होत असतात. अगदी आमच्या तरुण तडफदार आमचे जे नवीन नवीन समालोचक आहेत त्यांच्यापर्यंत आदर्श निर्माण करून देणारे हे व्यक्तिमत्व आहे. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. व्हाईस ऑफ वसई मिस्टर आदेश पाटील सर आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी स्वप्नील भिशे सर आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण आदेश पाटील सरांचा यथोचित सन्मान करायचा आहे. धन्यवाद आदेश पाटील सर. अगदी आपलं या ठिकाणी शेवटच्या दिवशी आणि महत्वाच्या दिवशी या ठिकाणी वर्णी लागली. अगदी पहिल्यांदाच आपण ह्या नंडोरे क्रीडा संकुलावरती येत आहेत आणि समालोचन करताना आपल्या भावना आणि काय म्हणतील या स्पर्धेविषयी. धन्यवाद. आपण मला बोलायची संधी दिली परेश कुडू सर. परेश कुडू सर माझ्या शालेय जीवनातील पहिले गुरु आणि त्यांनीच मला हा पुढाकार दिला की या क्षेत्रामध्ये मी बनू शकतो आणि आज तुमचेच आशीर्वाद आहेत. स्पर्धेबद्दल बोलायचं झालं, मागील सीझन विजय तरे साहेब मी टी व्हीवर पाहिली ही स्पर्धा आणि मी नेहमीच वसई आदिवासी क्रीडा असोसिएशन अंतर्गत संलग्न असतो. जो आमचा वसई ग्रामीण आहे 200 संघ या असोसिएशनमध्ये संलग्न आहेत. वाडा ग्रामीण परिसर असेल, वसई आणि भिवंडी ग्रामीण परिसर. जिद्द चिकाटी हे नेहमी आपल्या असोसिएशनच्या मुलांमध्ये ठासून भरलं आहे, कारण की ते कधी हार मानत नाही. ही आपल्या खेळाडूंची ताकद आहे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचे शिल्पकार आणि विजयजी तरे साहेब आणि तुम्हाला जितकी साथ लाभले खेळाडूंकडनं असो किंवा तुमच्या पदाधिकाऱ्यांकडनं, शून्याचं तुम्ही हे विश्व निर्माण केलं आहे आणि हे विश्व तुमचं असंच चालू राहो. या स्पर्धेच्या माध्यमाने आणि माझ्याकडनं या शुभेच्छा आहेत तुम्हाला देखील. आणि विशेष करून मला आज बोलायची संधी जी विशेष करून लाभली, कारण की मनामध्ये नव्हतं की इथपर्यंत मी येईन, परंतु किरण गवारीचा एक फोन आला की आदेश तू येतोस का आजच्या दिवसाकडे. माझी स्पर्धा चालू होती, ती स्पर्धा मी त्या दिशेने टाकून आणि या स्पर्धेकरिता आलो, कारण की मलाही बघायचं होतं आज. आणि तुडुंब प्रतिसाद जो विशेष करून राहिला, म्हणून किरण गवारी तुझं देखील तितकंच मी धन्यवाद व्यक्त करतो आणि थँक्यू सो मच मला बोलायची संधी दिली आणि पुढील वाटचालीकरिता संपूर्ण या असोसिएशनला मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद आदेश पाटील. आता आपले ऋणानुबंध जोडलेले आहेत, हे मात्र असेच टिकून राहतील यात काही शंका नाहीये. जोरदार टाळ्या होत्यात आदेश पाटील सरांसाठी. यानंतर मी आमंत्रित करतोय ज्यांच्या माध्यमातून अगदी कमी वेळामध्ये कमी वर्षामध्ये जास्तीत जास्त सबस्क्रायबर ज्यांना लाभलेत, कमी वेळामध्ये अगदी जास्तीत जास्त लोकांच्या मोबाईलमध्ये आता आपण पाहतोय जर कुठलं चॅनल सुरू असेल तर विश नेटवर्क. कारण कमी कालावधीमध्ये मोठी प्रगती, अगदी प्रगतीची शिखरं ज्यांनी गाठलेली आहेत आणि आज ही आपण 8 कॅमेऱ्याच्या माध्यमातून पाहतोय. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात मिस्टर विश्वास पाटील विश नेटवर्क यांना मी आमंत्रित करतोय आणि त्यांचा यथोचित सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय बाबूरावजी बरफ साहेब. या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे विश्वास पाटील. विश्वास पाटील एक ब्रँड तयार झालेला आहे. आपण पाहतोय कमी कालावधीमध्ये कित्येक मोठ्या टुर्नामेंट अगदी लिलिया पार पडतायत. त्यांचं नेटवर्क डिजिटलायझेशन, वाह व्हॉट अ क्वालिटीचं दुसरं नाव जर कुठलं असेल तर ते विश नेटवर्क. आणि मी विश्वास साहेबांना या ठिकाणी आमंत्रित करतो. विश्वास साहेब, ही स्पर्धा खूप मोठी असते. अगदी मागच्या वर्षी आपण पाहिलं, मागच्या वर्षामध्ये जास्तीत जास्त सबस्क्रायबर जर तुम्हाला कुठल्या स्पर्धेने दिले असतील तर ही प्रेम लावणारी, जीव लावणारी, जीवाभावाची प्रीमियर लीग, पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग, हे तुम्हाला सुद्धा मान्य करावं लागेल. कारण जास्तीत जास्त सबस्क्रायबर आणि व्ह्यूअर्स या टुर्नामेंटने दिलेले आहेत. काय म्हणतील ओव्हरऑल टुर्नामेंट बद्दल? हे तुम्ही सांगितलं हे नक्कीच एक सत्य आहे, त्यात काय वादच नाही. मामांचा नेहमी माझ्यावर विश्वास असतो. विश नेटवर्क हे चॅनल आता सक्रिय झालं असेल, पण या 1 वर्षापूर्वी जो मामांनी माझ्यावर विश्वास ठेवलेला तेव्हा काय विश नेटवर्क एवढं मोठं नव्हतं. त्या विश्वासाला साध्य ठरवूनच जी संधी दिली आहे त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि जे विश नेटवर्क आहे, मी ॲक्च्युली सांगतो हे विश नेटवर्क एक चुकीचं नाव ठेवलेलं आहे असं वाटतं आहे. कारण की आम्ही जी ट्रीट करतो एक विश फॅमिली म्हणूनच माझे सर्व जे सहयोगी आहेत
ॲक्च्युली मला ह्यातलं काही नॉलेज नाही. जे काही आज विश नेटवर्क आहे ते या विश नेटवर्क फॅमिलीमुळे आहे. मी कोणाचं वैयक्तिक नाव नाही घेणार, पण प्रत्येकाचा स्कोरिंगपासून, ऑपरेटिंगपासून, कॅमेरापासून, ऑल ओव्हर वर्क ही एक विश फॅमिली आहे. आणि त्यांच्यामुळे आज जे चॅनल आहे हे फक्त त्यांच्यामुळे आहे. माझ्यामुळे यातलं असलं तरी 5 ते 10% इन्व्हॉल्वमेंट असेल, पण त्यातलं 90% हे फक्त माझ्या ऑपरेटर्स, कॅमेरामॅन्स, ऑल टीम्सचं असेल. थँक्यू सो मच. आणि मामाने संधी दिल्याबद्दल तर धन्यवाद. थँक्यू सो मच. यस, खऱ्या अर्थाने कुटुंब प्रमुख कसा असावा तर विश्वास पाटील सारखा असावा. करायचं भरपूर, मात्र श्रेय आपल्या परिवाराला द्यायचं, हे विश्वास पाटील कडून शिकावं. तदनंतर मी आमंत्रित करतोय ज्यांच्या माध्यमातून यानंतर आणखी एक विशेष सन्मान आहे, कारण ज्यांच्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून सर्व लेखाजोखा अगदी इत्तंभूत ठेवला गेला. आपण काय 4 मारली टाळ्या वाजवणार, 6 मारली टाळ्या वाजवणार, विकेट गेली दुःख करणार किंवा टाळ्या वाजवणार, परंतु ज्यांचं शेवटपर्यंत नजर अगदी मैदानाच्या दिशेनेच असते, कारण सर्व लेखाजोखा नीट ठेवायचा असतो. प्लीज वेलकम. एक स्कोररच्या दुनियेमध्ये आपलं नाव लौकिक ज्याने मिळवलेलं आहे, मिलनजी पंजाबी यांना मी आमंत्रित करतोय आणि त्यांचं यथोचित सन्मान या ठिकाणी करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सुभाषजी किरमिरे साहेब. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. यानंतर आमचा आवाज अगदी या रात्रीच्या सत्रामध्ये शेवटच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यासाठीच सुंदर व्यवस्था या ठिकाणी आपण पाहिली. प्लीज वेलकम डीजे सँडे संदीपजी धोडी. संदीपजी धोडी आपण यायचं आहे, आपला सन्मान या मंचावरती आपण करणार आहोत. डीजे सँडे या संदीप किंवा त्यांची मुलं कोणी असतील प्रतिनिधी बघा, स्वतः मालक आहेत मात्र पुढे करतायत आपल्या सर्वांना. वाह, क्या बात आहे. मी संदीपजी अंबात साहेब आपणास आमंत्रित करतोय. संदीपजी अंबात, आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण डीजे सँडे यांचा सन्मान करायचा आहे. संदीपजी धोडी आणि त्यांचे सर्व टीम या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी पाहतोय. संदीपजी अंबात यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाईल. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. हॅलो, HD साहू धोडी साहेब, थँक्यू व्हेरी मच. त्यानंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत ज्यांचा आवाज आपण डे 1 आणि लास्ट डेमध्ये ऐकला. एक आदर्श शिक्षक आणि उत्कृष्ट निवेदक, उत्कृष्ट समालोचक, सर्वांचे लाडके, आदरणीय सन्माननीय परेशजी कुडू सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सन्माननीय विजयजी तरे साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय परेशजी कुडू सर एक आदर्श शिक्षक आहेत. एकदा सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. अप्रतिम आज प्रत्येकाच्या हृदयामध्ये सरांनी एक विशिष्ट स्थान निर्माण केलं आहे. सर आपला खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. या ठिकाणी माझा तुम्ही सत्कार केलात. यानंतर आपण महत्वाच्या पारितोषिक वितरण सोहळ्याकडे वळणार आहोत. आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आपल्यामध्ये उपस्थित आहेत सन्माननीय सुभाषजी किरमिरे साहेब आणि त्यांचा यथोचित सन्मान मी विजयजी तरे साहेब आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. जे ओनर आहेत, स्वतः संघमालक आहेत सुभाषजी किरमिरे साहेब, यांचा यथोचित सन्मान या मंचावरती आपण होताना पाहतोय. त्याचबरोबर आपण मंचावरती पाहतोय सन्माननीय विलासजी लहांगे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान मी पुनश्च एकदा या ठिकाणी विनंती करतोय विजयजी तरे साहेब, आपणास विनंती असेल जे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत विलासजी लहांगे यांचा यथोचित सन्मान होतोय. यस, विलासजी लहांगे साहेब, मी आपणास फक्त एक मिनिट थांबवतोय. या साहेब, साहेब
ही ओव्हरऑल टुर्नामेंट ही सर्वांच्या सहकार्याने पुढे जात असते आणि या मध्ये सर्वजण अगदी सहकार्य करतात. विजय तरे साहेबांना पुढे घेऊन जात आहेत, या टुर्नामेंटला पुढे घेऊन जात आहेत. काय म्हणतील या टुर्नामेंट बाबत आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना प्रथम नमस्कार. सर्व सन्माननीय व्यासपीठ सर्वांचे शब्द सुमना मी स्वागत करतो. तसेच पर्व दुसरे असंच आमच्या सर्व आदिवासी खेळाडूंना आम्ही प्रत्येक वेळेला असेच प्रतिसाद विजयभाऊंना देऊ आणि आपल्या सर्व खेळाडूंना पुढे जाण्याचा संधी देऊ. आणि विजयभाऊंचं सांगायचं झालं तर रात्रंदिवस ते मेहनत करत असतात. हे जे ग्राउंड आहे फक्त क्रिकेट खेळण्या नव्हे तर इतर याच्यासाठी पण आम्ही वापरला जातो. कारण ज्या वेळेला माझी मिसेस भरतीची तयारी करत होती तेव्हा लॉकडाऊन सुरू होतं. लॉकडाऊन सुरू असल्या कारणाने सर्व पालघरचे जे ग्राउंड होते ते सर्व सील केले गेले होते. त्यावेळेला विजयभाऊ असायचे, मी असायचो, विजयभाऊंची मुलगी असायची आणि माझी मिसेस असायच्या. आणि आम्ही इथे गोलाफेकची तयारी करायचो, 800चं ग्राउंडची तयारी करायचो, तसंच 100 मीटरची पण तयारी करायचो. आणि पालघर जिल्ह्यामध्ये 2021ची भरती जी पोलीस भरती झाली त्याच्यामध्ये एकच जागा होती फक्त आदिवासीची आपली STची. ती आम्ही सहजपणे यशस्वी आम्हाला भेटली ती जागा. आणि आज माझी महाराष्ट्र पोलीस मिसेस आहेत, मी हे गर्वाने सांगू शकतो. आणि ते शक्य झाले विजयभाऊंच्या मेहनतीमुळे. हे जे ग्राउंड राखून ठेवलं यांच्या यशस्वाने हे मी भरती देऊ शकली माझी मिसेस. आणि लॉकडाऊनमध्ये पूर्ण तयारी केली. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, या ठिकाणी आपलं मनोगत आपण व्यक्त केलं. यानंतर आपण जाऊया फायनल मॅचच्या मॅन ऑफ द मॅच कडे. कारण हा मॅन ऑफ द मॅचचा किताब खूप महत्वाचा असतो. कारण कोण ठरलाय ज्याने फायनलचा किताब मिळवून दिलाय, ज्याने आपल्या संघ मालकाची इच्छा पूर्ण केली, ज्याने ह्या टुर्नामेंटला 4 चांद लावलेले आहेत. प्लीज वेलकम मॅन ऑफ द मॅच ऑफ फायनल मॅच मिस्टर युवराज डुकले. 3 विकेट आणि 26 धावा. आणि हा सन्मान देण्यासाठी मी आमंत्रित करतोय या किरमेने साहेब आपणास मी विलास लहांगे आणि किरमेने साहेब आपणास मी आमंत्रित करतोय. मॅन ऑफ द मॅच मिस्टर युवराज डुकले. काय त्या 26 धावा. आक्रमक युवराज डुकले आपण पाहिला होता आधीच्या प्रत्येक मॅच मध्ये. मात्र फायनल मॅच मध्ये संथ गतीने खेळणारा, सामन्याला पुढे घेऊन जाणारा युवराज डुकले पाहिला. आणि तदनंतर संधी मिळाली आणि मग मात्र षटकारांची आतषबाजी झाली. आता बोलावंच लागणार आहे युवराज. मी मान्यवरांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. काय म्हणतील युवराज डुकले. एक सर्वांची उत्सुकता होती की युवराजची बॅट तळपली पाहिजे आणि ती तळपली. आणि ती नुसती तळपली नाही, प्रत्येक मॅच मध्ये जर कोण खेळणारा असेल तर तो युवराज डुकले आहे. प्रत्येक मॅच मध्ये खेळलाय. मला वाटतं 350 लावलेत, बरोबर आहे. प्रत्येक मॅच मध्ये खेळलाय. काय म्हणतील आपल्या ओव्हरऑल परफॉर्मन्स बद्दल. परफॉर्मन्स चांगला आलाय तर बरं वाटते खूप. ओके. आणि हा मॅन ऑफ द मॅचचं दडपण म्हणजे आपण ग्रँड फिनालीचं दडपण असतं आणि या मॅच मध्ये फायनल मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब तुला मिळतोय. कसं वाटत होतं खेळताना त्यावेळेला. परिस्थिती आपण पाहतोय अगदी पटकन 2 विकेट सुद्धा गेले होते आणि तदनंतर ते 66 धावांचा पल्ला पार करायचा होता. तेव्हा काय वाटत होतं. डोक्यावर तर प्रेशर खूप होता, पण मी वैभवला बोललो का आपण सिंगलला रन काढून पण पुढे जाऊ. यस, नक्की जोरदार टाळ्या होत्यात. युवराज डुकले अप्रतिम खेळी या ठिकाणी आपण सादर केलीत. त्यानंतर आपण वळणार आहोत उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक बेस्ट फिल्डर पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं बेस्ट फिल्डर
ज्याच्या माध्यमातून 9 कॅच, अप्रतिम कॅच ज्याच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. काय आहे नाव? The name of that player is, the best fielder is from Vienna Fighters, Mr. Manoj Samre. मनोज सामरे. या जोरदार टाळ्यांचा गजर देऊयात. मनोज सामरे बेस्ट फिल्डर 2026 पर्व दुसरं. त्यांच्या टीमचे प्रतिनिधी विदेजी लांगे साहेब या ठिकाणी आहेत. या आपणास आमंत्रित करतोय आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतोय या शरदजी सुतार साहेब. या शरदजी सुतार साहेब या. आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. बेस्ट फिल्डर 2026 पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग पर्व दुसरं. And name of that player is मनोज सामरे, वियाना फायटर्स. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्या. त्यांचे संघमालक या ठिकाणी ते पारितोषिक स्वीकारतायत. मान्यवरांचे खूप खूप आभार आणि विजेत्यांचं अभिनंदन. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज बेस्ट बॉलर 2026 कोण आहे? ज्याच्या या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये 14 विकेट आहेत. विकेट 14. बेस्ट बॉलर पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं. हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी सन्माननीय मान्यवर या ठिकाणी आमंत्रित करतोय. मनोजजी लहांगे या. महेंद्रजी लहांगे आपणास आमंत्रित करतोय. चला प्लेयरला आपण बोलूयात. प्लीज वेलकम, गिव अ बिग हँड्स मिस्टर अक्षय कुरकुटे. 14 विकेट ज्याच्या नावाने आहेत. अक्षय कुरकुटे. आई सप्तशृंगी 11. कमान अक्षय. या धावत पळत. कमान. यस, क्या बात है. अक्षयचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूयात. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट PDAPL च पर्व दुसरं आणि दुसऱ्या पर्वामध्ये भेदक गोलंदाजी करणारा, अनेकांची दांडी गुल करणारा, तब्बल 14 विकेट ज्याच्या नावावरती आहेत आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण पाहतो महेंद्र लहांगे यांच्या माध्यमातून होतोय. मेडल आणि आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाते अक्षय कुरकुटे. अभिनंदन अक्षय कुरकुटे. क्या बात है. वाह, दॅट इज द संस्कार. हे आहेत आमचे संस्कार. अक्षय अक्षय थांबायचं आहे. पलटोस कुठे? येताना पळत आलास, जाताना सावकाश जायचं आहे. अक्षय काय म्हणतील या टुर्नामेंट बद्दल आणि ओव्हरऑल तुमच्या परफॉर्मन्स बद्दल? आयोजन नियोजन तर खूप छान आहे. या मी बोललो होतो आमच्या आदिवासी समाजातील पोरं बोलायचा कमी ना करायचा जास्त, पण स्टेजवर आल्यावर जाम बोलायचा. हा ओके. या ट्रॉफीसाठी तर मी नव्हतो खेळलो, पण माझी काल आई मला म्हणत होती का एवढा बोलतो खेळायला जातोस. मी गेल्या वर्षी पण इथून मॅन ऑफ द मॅच एक घेऊन गेलो होतो, पण आई बोलत होती यंदा बोलतो एक पण नाही का. तर ही ट्रॉफी मी आईसाठी घेऊन जाईन. हा हा, क्या बात है. आधीच म्हटल्याप्रमाणे की संस्कारी आमचा मुलगा अक्षय कुरकुटे. अगदी आई सुद्धा आज खुश असेल. जर ऑनलाईन जर आई यांच्या बघत असतील तर आई तुम्ही खूपच चांगलं अपत्य जन्माला आणलेलं आहे. एक हा अपत्य नक्कीच हा मुलगा आपल्या समाजाचं नाव नक्कीच रोशन करेल, समाजाला पुढे घेऊन जाईल आणि तुमचं नाव सुद्धा मोठं करणारा असा हा मुलगा आहे. त्याला देऊया आपण खूप खूप शुभेच्छा. क्या बात आहे. यानंतर बेस्ट बॅटर 2026 आपल्याला कूलर प्राप्त झालेला आहे. कूलर आणि चषक दोन्ही सुद्धा गोष्टी आहेत. दिनेशजी कानात आणि यंगस्टार क्रिकेट संघ यांच्या माध्यमातून हा कूलर प्राप्त झालेला आहे. बेस्ट बॅटर मी सुदामजी बसवत साहेब आपणास आमंत्रित करतोय. या अर्जुनजी माळी आपण सुद्धा यायचं आहे, कारण ज्यांच्या माध्यमातून हे आपल्याला कूलर प्राप्त झालेला आहे. चला बेस्ट बॅटर उत्कृष्ट फलंदाज पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 नाव घेऊ की स्वतः येत आहेत?
सगळा बोलून घेतो. यस, प्लीज वेलकम ज्याच्या बॅट मधून आलेल्या 256 धावा, 256 धावा, त्यामध्ये 350, 350. प्लीज वेलकम मिस्टर युवराज डुकले. युवराज डुकले यांनी यायचं आहे. बेस्ट बॅटर, उत्कृष्ट फलंदाज, पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग पर्व दुसरं 2026. आणि या 2026 मधील आपल्या बॅटच्या माध्यमातून तुफान पाऊस या मैदानावरती आला होता. नंडोरे देवखोप आपण पाहिलं ह्या क्रीडा संकुलावरती जास्तीत जास्त धावा ज्याच्या बॅटने आल्या तोच युवराज. 256 धावा, त्यामध्ये 350 ज्याच्या नावावरती आहेत. यावर्षी चमकला, नुसता चमकला नाही, यावर्षी गाजवलाय, तोच तो युवराज डुकले. यांना सन्मानित केलं जाईल. सुदामजी बसवत आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी आहे. क्या बात आहे, जोरदार जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. बेस्ट बॅटर 2026 चा उत्कृष्ट फलंदाज या PDAPL मधील मिस्टर युवराज डुकले. आणि युवराज डुकलेच्या आधी आम्ही इंटरव्ह्यू घेत असताना मात्र थांबवलं होतं, नाही मला बोलायचं आहे, पण फायनल झाल्यानंतर. आणि तो क्षण आलेला. युवराज या इकडे. कूलरला हात लावा. थंडा थंडा कुल अगदी गरमीचे दिवस आहेत आणि आमच्या साहेबांनी बरोबर ओळखलं की बेस्ट बॅटरला काय द्यायला हवं. तर तो तापतोय, तो गरम होतोय, तो इतरांची दांडी गोल आम्हाला खाणाखुणा करतायत, तो इतरांचे अगदी बॉल आपण पाहतो वावराच्या बाहेर पाठवतोय. असा आमचा फलंदाज, लाडका फलंदाज युवराज डुकले. या ओव्हरऑल परफॉर्मन्स बद्दल आणि तुझा हा जो परफॉर्मन्स आहे तो कोणाला समर्पित करशील? समर्पित करणार तर आमच्या गावातले माझे मित्र आहेत, सौरव, कुणाल, आशिष. यांना मी बॉलिंगला मी बॅटिंग करतो आणि ते बॉलिंग टाकतात मला 200 बॉल, त्यांना पहिला देईन मी. बापरे, 200 बॉल, वाह. त्या मित्रांसाठी पण एकदा जोरदार टाळ्या होत्यात, कारण युवराजला घडवण्यासाठी त्यांचा हातखंड खूप मोठा आहे. कारण 200 बॉल टाकायचे, कारण आम्ही प्रॅक्टिस मध्ये फक्त 6 बॉल टाकतात आणि लगेच बॅटिंगला जातात, पण 200 बॉल युवराजला टाकायचे ही किती मोठी गोष्ट आहे. आणि संघ मालकांबाबतीत आणि तुझ्या ओव्हरऑल परफॉर्मन्स बद्दल काय म्हणशील? रमेश गांगुडे साहेबांना बोलायचं गेलं तर माझ्यावर खूप विश्वास ठेवला. मी बोललो साहेब घ्या परत एकदा आपण खेळू, आणि माझ्यावर विश्वास ठेवला, त्यांचे पण आभार मानतो. ओके. आणि दुसरी एक संघ वियाना फायटर्स 4थ्या क्रमांकाचा मानकरी ठरलाय. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 4थ्या क्रमांक. आणि मी सन्माननीय ज्योती जाधव मॅडम आपणास आमंत्रित करतोय, या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करायचं आहे. विजेते आहेत 4था क्रमांक वियाना फायटर्स आहेत. जेवढे टीम मेंबर असतील वियाना फायटर्सचे सर्व टीम मेंबर्स या. 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक, 4था क्रमांक 4 नंबरचं पारितोषिक. विदेशजी लहान सुद्धा या ठिकाणी आहेत, टीमचे संघ मालक, आणि त्यांचा सन्मान, या सर्वांचा सन्मान होतोय. 25,000 रुपये आणि एक आकर्षक चषक. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. यस, आणि वियाना सुद्धा येते. ये वियाना ये, जिच्या नावाने हा संघ खेळवलेला आहे तीच वियाना या ठिकाणी उपस्थित होते. वियानासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्यात. मान्यवरांचे खूप खूप आभार आणि विजेत्यांचं अभिनंदन. यानंतर 3य क्रमांकाकडे आपण वळणार आहोत. रोख रक्कम रुपये 25,000 आणि आपण पाहतोय चषक. हे चषक आपल्याला प्राप्त झाले कैलासवासी गुलाब संतोष लहांगे यांच्या स्मरणार्थ श्री विदेश संतोष लहांगे यांच्याकडून आहे. आणि टीम आहे सुभाष किरमेरे सर, अमोल बटवा सर आणि विकास खैराडे सर यांची टीम न्यू 3 मुंबई. आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी मनीषजी घायल आपणास आमंत्रित करतोय. क्रमांक 3 रोख रक्कम रुपये 25,000 आणि आकर्षक चषक न्यू 3 मुंबई. न्यू 3 मुंबईचे प्लेयर या न्यू 3 मुंबई. थांबा, सुभाष सरांना बोलतो. सर बोलवा टीमला. योगेश लढे या इकडे स्टेजवरती.
येस, आता मात्र संघ मालकाने आमंत्रित केलेले आहेत. थोडेसे नाराज झाले आहेत आमचे, कारण अगदी पहिलीच एंट्री होती. आपण पाहिलं की ह्या पहिल्याच एंट्रीमध्ये अगदी धमाकदार आपण पाहिलं त्यांचा परफॉर्मन्स. न्यू 3 मुंबई आणि तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरत आहेत पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीगचं दुसरं पर्व. आणि दुसऱ्या पर्वामध्ये तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी न्यू 3 मुंबई. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. मान्यवरांचे खूप खूप आभार आणि विजेत्यांचं अभिनंदन. यानंतर सेकंड प्राइज, दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक, ज्याचं चषक प्राप्त झाले कैलासवासी गुलाबजी संतोष लहांगे यांच्या स्मरणार्थ पुन्हा एकदा विदेशजी लहांगे यांच्या माध्यमातून हे चषक. आणि आपण पाहतोय द्वितीय क्रमांकाचं रोख पारितोषिक 75,000 रुपये. प्लीज वेलकम एमडी बॉईज. एमडी बॉईजचे संघ मालक, एमडी बॉईजचे सर्व खेळाडू यांना मी सन्मानपूर्वक आमंत्रित करतोय. एमडी बॉईज. आणि हे पारितोषिक प्रदान करण्यासाठी मी आमंत्रित करतो विजयजी तरे साहेब, या आपण पुढे यायचं आहे. विजयजी लहांगे साहेब आपण सुद्धा यायचं आहे. 75,000 रुपये आणि आकर्षक चषक. प्लीज वेलकम एमडी बॉईज. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात एमडी बॉईज. आणि डीजे वाला जर जागा असेल तर लावला तरी डीजे चालेल. एमडी बॉईज. कोण आहे, कोण असेल. आपण पाहतोय एक आकर्षक चषक आणि पर्यावरण पूरक आपण बायसिकल पाहतोय, कारण निसर्गाची जपवणूक आपल्या माध्यमातून व्हायला हवी. या सायकल घेऊन वरती यायचंय. जे आपल्याला प्राप्त झाले पालघर क्रिटिक केअर, जे आता नवीन हॉस्पिटल आपण पाहतोय, संदीपजे पाटील आणि रोहनजे पाटील यांच्या माध्यमातून ही आकर्षक बायसिकल, सायकल आणि एक चषक आपण पाहतोय. आणि मानकरी ठरतोय आणि मेडल सुद्धा आहे. बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज. कोण असेल? मॅन ऑफ द सिरीज, ज्याच्या बॅट मधून निघालेले तब्बल 200च्या वरती धावा, 200च्या वरती धावा आहेत. 50 सुद्धा ज्याच्या बॅट मधून आलेली आहे. विकेट सुद्धा ज्याच्या बॉल मधून आलेले आहेत. ज्याने लगातार 8 चेंडू मध्ये 8 षटकार लावलेले आहेत. प्लीज वेलकम वीरेंद्र बाबरे, मॅन ऑफ द सिरीज. 8 चेंडू मध्ये 8 षटकार लगातार, त्यानंतर 13 बॉल मध्ये 50, 242 ज्याच्या धावा टोटल, अनेक विकेट. आणि असाच ठरतोय प्लेयर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर वीरेंद्र बाबरे. मी सन्माननीय मान्यवर या ठिकाणी आमंत्रित करतोय. विजयजी तरे साहेब या. आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. संदीपजी आपण सुद्धा यायचं आहे. या महेंद्रजी लहांगे आपण सुद्धा जॉईंट व्हा. वीरेंद्र बाबरे, वीरू, लाडका वीरू. आणि वीरू ठरतोय मॅन ऑफ द सिरीज, प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. या अगदी त्यामध्येच आपण पाहिलं वय वर्ष 20,
एक फोटो सायकल वरती आला पाहिजे. यस, वीरू बाबरे, वीरेंद्र बाबरे, क्या बात है, काय तो स्पीड, अचूक टप्पा, भेदक गोलंदाजी आणि चेंडू अगदी वावराच्या बाहेर, ढगामध्ये लाइटिंग, अनेक षटकार ज्याच्या माध्यमातून आलेले आहेत. मी वीरूला थांबवतोय. वीरू, आतापर्यंत किती मॅन ऑफ द सिरीज घेतलेत? माझ्याकडे मॅन ऑफ द सिरीज तर आहेत 65च्या वर झालेले आहेत. परंतु एकच बोलायचा उद्देश आहे की मॅन ऑफ द सिरीज भेटणं इम्पॉर्टंट नव्हतं या स्टेजला. मला ओनरला ट्रॉफी जिंकून द्यायचं होतं, कारण त्यांना मी शब्द दिला होता आणि मी त्यांच्याकडे माफी मागेल, कारण तू फायनलला हरलेलो आहे. यस, बघा वय वर्ष 20 आहे, बरोबर ना? 20 वर्ष वय आहे आणि या लहान वयामध्ये मोठ्या मोठ्या टुर्नामेंट गाजवणे आणि तब्बल 65 मॅन ऑफ द सिरीज आहेत. 65 हे तर कित्येक क्रिकेटवीरांसाठी स्वप्न आहेत. आणि या वयामध्ये 20व्या वर्षामध्ये 65 मॅन ऑफ द सिरीज घेणं म्हणजे किती महान खेळाडू आहे. या महान खेळाडूसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. त्यानंतर ही सायकल दिलेली आहे, याचा उपयोग काय करणार आहेस ते आम्हाला जर ऐकायला आवडेल. सायकल तर मी माझे भाऊ आहेत त्यांना मी देणार आहे. म्हणजे सायकल आहे ती भावाला, गाडी असती तर स्वतः ठेवली असती असं त्यांना म्हणायचं आहे. तर एकंदर आपल्या परफॉर्मन्स बद्दल काय म्हणतील आणि हे अवॉर्ड कोणाला समर्पित करतील? प्रथमतः तर हा मी अवॉर्ड माझ्या आईवडिलांना देणार आहे, कारण की त्यांनी मला लहानपणापासून खूप सपोर्ट केला आणि मी त्यांचे पण खूप आभार मानेल. ऑल द बेस्ट. तुझ्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा असतील. जाताना सायकल मात्र घेऊन जायची आहे. यस, मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर वीरेंद्र बाबरे. क्या बात, अगदी 20व्या वर्षामध्ये 65 मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावरती आहेत आणि तोही दिवस दूर नाहीये की सर्वात जास्त मॅन ऑफ द सिरीज असणारा हा पालघर मधील एकमेव खेळाडू असेल. तब्बल 12 सायकल ज्याच्याकडे आहेत, हळूहळू दुकान टाकेल. 12 सायकल ज्याच्याकडे आहेत आणि नक्कीच एक उत्कृष्ट खेळाडू या पालघर जिल्ह्याला लाभलेला आहे वीरेंद्र बाबर. यानंतर फर्स्ट प्राइज, पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक, जे चषक प्राप्त झाले कैलासवासी गुलाब संतोष लहांगे यांच्या स्मरणार्थ श्री विदेश संतोष लहांगे यांच्याकडून आणि 1,25,000चं रोख पारितोषिक जे आमच्या कमिटीच्या माध्यमातून आहे. मी सर्व मान्यवरांना आमंत्रित करतोय. हे शेवटचं पारितोषिक आहे आणि सर्वांसाठी विनंती असेल की आपण सर्वांनी एकत्रित यायचं आहे. प्लीज वेलकम पहिल्यांदा येथील गांगुर्डे साहेब, त्यानंतर त्यांची संपूर्ण टीम, कारण हसमुख चेहरा आहे आणि सर्वांना अगदी आपण पाहतोय. गांगुर्डे साहेब, प्लीज वेलकम आई सप्तशृंगी 11, संपूर्ण टीम आई सप्तशृंगी 11. घेतो या संपूर्ण टीम यायचं आहे. आई सप्तशृंगी 11. क्या बात आहे, 1,25,000 रुपये चॅम्पियन ठरलेले आहेत पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 पर्व 2 आणि चॅम्पियन ज्या क्षणाची वाट पाहत होते तो क्षण उजाडला. या क्षणासाठी सर्वांनी मेहनत घेतली, सर्वांची जिद्द, सर्वांच्या क्षमता अगदी पणाला लावल्या. 100% सर्वांनी मेहनत केले आणि त्यामध्ये साथ दिली ती संघ मालकांची साथ. आणि यामुळेच आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचे मानकरी चॅम्पियन ठरतायत. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग चॅम्पियन आई सप्तशृंगी 11. या सर्व मेंबर, या आमचे सर्व जे कार्यकर्ते आहेत या स्पर्धेला पुढे घेऊन जाणारे सर्व कार्यकर्ते, या सर्वांना मी आमंत्रित करतोय. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2026 पर्व 2 महाविजेता ठरतोय आई सप्तशृंगी 11.
संघमालक या, कर्णधार या, युवराज या. जोरदार टाळ्यांचा गजर होऊ द्यात. गिव्ह अ बिग हँड्स आई सप्तशृंगी 11. यस आणि गांग साहेब हे स्वतः ग्रामविकास अधिकारी आहेत आणि आम्हाला सुद्धा आमंत्रित केले का सर तुम्ही माझ्या घरी एकदा या. अगदी कमी दिवसांची मैत्री आहे आणि मैत्री जोपासणारं व्यक्तिमत्व आहे. या खूप स्वप्न होतं, अगदी मागच्या वर्षी सुद्धा मी पाहिलं होतं तुमच्याकडे की सर आम्हाला हा चषक जिंकायचा आहे आणि या वर्षी तो सोनेरी दिवस उजाडला. काय म्हणतील ओव्हरऑल टीम बद्दल आणि या स्पर्धेबद्दल? सर्वप्रथम मी सगळे कमिटीचे आभार मानतो. माझे मित्र संदीपजी दोडी आणि विजयजी तरे साहेब. जेव्हा टीम सुरुवातीला सुरू झाली तेव्हा विजय तरे साहेबांना मी फोन केला, साहेब माझी टीम घ्या. तरी मला तरे साहेबांनी या टुर्नामेंटमध्ये म्हणजे सिरीजमध्ये आपल्या आदिवासी प्रीमियर लीगचे जो स्वप्न होता, मी असल नाशिकचा तरी मी आदिवासी पोरांसाठी सर्वप्रथम माझं सहकार्य युवराजजी डुकले, तो माझ्याच ग्रामपंचायतचा एक खेळाडू आहे आणि सगळे तिळशाचे ते तिळसा आहे ते माझ्याचकडे आहे. तिथले सगळे सहकारी सगळे मित्र त्यांनी पण मला ऑफिसचा आमचा हा विषय नसतो, बाहेर आल्यानंतर आमचा हा विषय वेगळा असतो आणि सगळ्यांनी आमचे सहकारी कुरकुटे सर मॅन ऑफ द सिरीज वगैरे घेतलेत. सगळे पोरांनी एवढी मेहनत घेतली. मी माझे सगळे जे 15 टीम माझे पोरं आहेत त्यांचे मी खूप खूप आभार मानतो की मागच्या वर्षी आम्ही एक पण मॅच जिंकलो नाही, पण ह्या वर्षी एक पण मॅच सोडली नाही. एक पण मॅच सोडली नाही. तेवढा माझ्या युवराजवर माझा विश्वास होता. युवराजनी सांगितला की साहेब आपण मारायचं फायनल मारायचं तोपर्यंत आपण शांत बसायचं नाही, म्हणून त्याने युवराजचा खूप खूप. आता माझे सहकारी बोलणार आहेत. ओके थांबा ते पोरांना पार्टी पाहिजे होती, ते म्हणत होते पार्टी आणि पिकनिकचं काय? मी माझ्या पोरांचा जो शब्द ते सांगतील ते मी कुठं पण घेऊन जाईल. क्या बात आहे. संघ मालकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात. असंच आपल्या संघाला पुढे घेऊन जात राहा आणि खूप गोड व्यक्तिमत्व आहे. आम्हाला पण तुम्ही आमंत्रित केलेलं आहे त्याबद्दल थँक्यू सो मच. साहेब येस या ठिकाणी आपल्याशी साहेब जोडलेले आहेत आणि साहेब सुद्धा हितचिंतक आहेत. अगदी आपण पाहिलं की जसे जसे सप्तशृंगीचा प्रत्येक चेंडू अगदी आपण पाहत होतं डीजेचा आवाज वाढव कारण मला नाचायचं सुद्धा आहे. आणि साहेबांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वांना प्रथम जय जोहार. उपस्थित सर्व माझ्या क्रीडा रसिकांना या मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. आणि माझ्या या आदिवासी प्रीमियर लीगमध्ये जे एक पंच होते त्यांना मी आणि माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा देतोय. मित्रांनो, वाघाच्या जबड्यात घालीन हात काढीन दात ही जात आदिवाशाची आज आम्ही इथं करून दाखवलं. मित्रांनो, क्रिकेट हा खेळ नसून एक शिस्त, एकजूट आणि एक संगता आहे. आज या एक संगताने आपण हा विजय इथं मिळवलेला आहे. मी सर्व खेळाडूंना आणि सर्व पॅकरना हार्दिक शुभेच्छा देतोय आणि या पालघर आदिवासी प्रीमियर लीगच्या सर्व आयोजकांना शुभेच्छा देतोय की तुम्ही हे आयोजन एकदम सुंदर आणि छान रीतीने केले आहे, त्यामुळे तुमचा आभारी आहे. आणि मला इथे बोलण्याचे 2 शब्द दिले त्याबद्दल सगळ्यांचा आभारी आहे. पण एक सांगतो मित्रांनो, जात आदिवासी असली तरी पण इतर बिगर आदिवासी समाज आज प्रामुख्याने उपस्थित आहे. मी या पालघर जिल्ह्याचं एक आयकॉन खेळाडू दीपेश घोलप असतील किंवा आमचे आमदार
दौलतरावांचे पीए असतील राजू पाटील हे प्रकर्षाने इथे उपस्थित राहिले. जात पाता आम्हाला नाही, पण एक समाज आणि एकजुटता ही महत्वाची आहे. जय जोहार, जय आदिवासी. माझं नाव गणेश यशवंत बाराटे. मी या पालघर जिल्हा काँग्रेस कमिटीचा सोशल मीडियाचा अध्यक्ष आहे. माझे आजोबा शहापूर विधानसभा मतदारसंघाचे 1972 ते 76 आमदार होते. माझे वडील म्हणजे मोठे बाबा हे 12 वर्षे वाडा पंचायत समिती सभापती होते. जय हिंद, जय मराठा, जय जोहार, जय बिरसा. धन्यवाद. आपण या ठिकाणी अंतिम विजेते ठरला त्याबद्दल खूप खूप अभिनंदन. आणि आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं त्याबद्दल मी आयोजक सन्माननीय विजयजी तरे साहेब आपले या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि सर्वांसाठी एक सन्मानाची सूचना आहे. मी सर्वांचं लक्ष वेधन, रात्र खूप झालेली आहे. विजयाचा जल्लोष जरूर करा, मात्र घरी अगदी सावधपणे आपण घरी जायचं आहे, कारण घरी आपले सर्वजण वाट पाहत आहेत. यानंतर फुलस्टॉप म्हणजे काय असतं? फुलस्टॉप म्हणजे केवळ वाक्याचा शेवट नाही, तर दुसरं वाक्य करण्याची, लिहिण्याची एक सुवर्ण संधी असते. आणि अर्थातच आज आपण या ठिकाणी रजा घेतोय. पर्व दुसरं नक्की संपुष्टात येते, मात्र पर्व तिसरं कसं असेल त्याबद्दलची उत्सुकता आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहेत. म्हणून आपण नक्कीच भेटणार आहोत पुढच्या वर्षी. पर्व 3 पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग 2027. थँक्यू सो मच.